गणेश. बॉलिंग मार्कवर गणेश मार्लीकडून. बघूया मागच्या मॅच मध्ये त्याने चांगली अशी गोलंदाजी केली होती. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट होते. आजच्या दिवसातली सेकंड लढतीमधली ही पहिली मॅच. गणेश टू अक्षय. बघूया अक्षय काय करतोय या मॅच मध्ये. गणेशचा पहिला बॉल चांगला असा तडकवलेला ऑफ साईडला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. एक टप्पा घेत चौकार. 4 धावांनी 4 धावांनी ती शिवाजीवाडी टीमचा श्री गणेश होता. आजच्या मॅचच्या बॅटिंग मध्ये आपण थोडंसं काही करू शकलो नाही. आपल्या टीमला एक चांगलं योगदान देऊ शकलो नाही. परंतु या मॅच मध्ये बघता पहिल्या बॉल वरती प्रहार चढवला आहे. पहिल्या बॉल वरती प्रहार चढवलेला आहे. दुसरा बॉल गणेशचा. अक्षयसाठी चांगला तडकवलेला चेंडू ऑफ साईडला. त्या ठिकाणी फिल्डर आहे. चांगला क्षेत्ररक्षक. या क्षेत्ररक्षकाच्या जोरावर एक सिंगल धावच्या भरतीनंतर धावसंख्या 1 ने पुढे जाते 5 धावावरती. आता आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये चांगली अशी कामगिरी त्याच्या हातून झाली होती. तोच बॅट्समन गणेश आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया या मॅच मध्ये आपल्या टीम साठी त्याचं योगदान काय असेल. गणेशचा पुढचा बॉल फ्लिक केलाय मनगटाच्या साह्याने. 1 टप्पा 2 टप्पा घेत चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी उत्कृष्ट बॅटिंगचे प्रदर्शन या ठिकाणी गणेश कडून येते. मागच्या मॅच मध्ये ज्या लय मध्ये तो बॅटिंग करत होता त्याच लय मध्ये या मॅच मध्ये सुद्धा तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली अशी बॅटिंग आपल्या टीमला एका चांगल्या उंचांगापर्यंत, एका चांगल्या उंचीपर्यंत, एका चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवण्याचं काम या गणेशच्या माध्यमातून होत आहे. एक गाव 11 मधून आपल्याला या संधी भेटते. आपण त्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आपण काय योगदान दिलं पाहिजे, चांगलं उदाहरण या गणेशच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. उत्कृष्ट असा चेंडू गणेश टू गणेश. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय. पुढील चेंडूवर कुठेतरी या स्कोरला तो आळा घालण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या मॅच मध्ये ज्या टप्प्यावर त्याने गोलंदाजी केली त्याच टप्प्यावर या मॅच मध्ये सुद्धा तो चांगली गोलंदाजी करतोय. पुढील बॉल लेग बिफोर विकेटचे अपील, परंतु अपील फेटाळलेली आहे आणि याच बॉलवर एक सिंगल धाव बाईकचा इशारा. नऊ धावा स्कोर बोर्डवर, 10 धावा स्कोर बोर्डवर. अखेरचा बॉल या षटकातला. गणेश टू चांगला फटकावलेला चेंडू ऑन साइडला. अक्षयच्या बॅट मधून निघालेला एक दणदणीत चमचमीत षटकार. या षटकाराच्या साह्याने धाव संख्या होत आहे 16. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस मारली संघाच्या गोलंदाजावर चढवलेला एक घणघणीत प्रहार, एक चांगला मिळालेला षटकार. 1 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या होत आहे शिवाजीवाडी या संघाची 16 रन. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चांगला घनघाती प्रहार या बॅट्समननी गणेश आणि अक्षयने चढवलेला मार्लीच्या गोलंदाजावर. आता पॉवर प्लेचं बंधन मुक्त झालेलं आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आमंत्रित केलेला आहे सुयोग. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने बहाल केला होता चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सुयोग, एक लेजंड खेळाडू मार्ली या गावचे. बघूया पुढच्या बॉलवर. पहिला बॉल सुयोग यांचा. ऑफसाईडला तडकवलेला चेंडू. फिल्डर त्याच्या खाली, पण फिल्डर बनून जातोय प्रेक्षक. बॉल जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी गणेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. दोन्ही प्लेयर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले. बघूया बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत. सुयोग वर्सेस गणेश. एका साईडला चांगला अनुभव आपल्या गाठीशी असणारा सुयोग, एक चांगला अष्टपैलू खेळाडू गणेश. या दोघांमध्ये होणारी ही लढत. बघूया पुढील बॉलवर गणेश कमबॅक करतोय की नाही. सुयोगचा पुढचा बॉल गणेश साठी. बघूया सुयोग कमबॅक करतो या बॉलवर. सुयोगचा पुढचा बॉल गणेश साठी. चांगला हाताळला चेंडू. एक सटीक टप्पा. गणेशला काय समजलेला नाही. बॉल लेंथ टू लेंथ हाताळला जातो. एक चांगला असा टप्पा. बॉल उसळी घेतोय.
गणेशला ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही, त्यामुळे हा बॉल निर्धाव विकेट किपरच्या हातामध्ये. पुढील बॉल सुयोगचा गणेशसाठी तडकवलेला चेंडू, त्याखाली विकेट किपर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकचा प्रयत्न, एकचा कन्वर्ट, 2 मध्ये चांगला थ्रो. या 2 धावांच्या भरतीनंतर धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या होते 24. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे शिवाजीवाडी या संघाची 24. सुयोगचा पुढील चेंडू गणेशसाठी. एक चांगल्या अशा प्रकारची फटकेबाजी या गणेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. फ्लिकचा फटका या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा लगत 4 धावांसाठी. एक सुंदर असं बॅटिंगचे प्रदर्शन आपल्याला गणेश यांच्याकडून पाहायला मिळत आहे. मागच्या मॅच मध्ये बघितलं तर 48 धावांची नाबाद खेळी त्यांच्या या बॅटमधून आपण पाहिली. त्याच पद्धतीने याही मॅच मध्ये एक चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये सुद्धा एक 16 धावाचा उच्चांक त्यांनी घातला आहे. वैयक्तिक 16 धावांवर ते खेळत आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे धावसंख्या 24. पुढील चेंडू सुयोग टू गणेश. खाली राहिलेला चेंडू विकेट किपरला बीट करतो, बॅट्समनला बीट करतोय. काही समजला नाही चेंडू. एक चोरटी धाव. तू मै दोघांमधला ताळमेळ फसलं. विकेटचं पतन. दोघांमधला तू मै मध्ये विकेट गमावी लागली. एक चांगला पार्टनरशिप दोघांमध्ये बिल्ड होत होती, परंतु अक्षयला आपली विकेट सोडावी लागते. कॉलिंग ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आपल्या पार्टनर सोबत जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा एकमेकांना दिलेली कॉलिंग ही खूप महत्वाची असते. कॉलिंगच्या जोरावर आपण एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला कॉलिंग मध्ये कुठेतरी गडबड पाहायला मिळाली आणि याच गडबडीचा फायदा मार्ली टीमला भेटतो आणि एक पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होते. अशोक ऑन स्ट्राईक. अशोकला या ठिकाणी अशोकची वर्दी लागते 1 डाऊन साठी. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. 28 रन धाव फलकावर लागलेत. बघूया शेवटचा बॉल आहे. अशोक आला ऑन स्ट्राईकवर. आता अशोक बघूया या बॉलवरती काय करतोय. पुढील बॉल सुयोगचा अशोकसाठी तडकवलेला चेंडू. 6 धावांसाठी षटकार. एक चांगला, जणू काही तो ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आला होता. त्याला असं आपल्या कर्णधाराने सांगितलं होतं की आता ही 4 ओव्हरची मॅच, या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगला उच्चांक आपल्याला गाठायचा, त्यामुळे तू गेल्या त्या बॉलरवर प्रहार कर. आणि तोच काहीसा प्रहार आपल्याला या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर एक तो षटकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. 35 झालं ना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 रन धाव फलकावर शिवाजीवाडी भोगोली या टीमची चांगली अशी फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कोण आहे? सूर्यकांत आहे ना गोलंदाज. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी मार्ली टीम कडून सूर्यकांत याच्या खांद्यावर सोपवलेली आहे. मागच्या मॅच मध्ये बघितलं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगले आखूट टप्प्याचे बॉल, ऑफसाईड यॉर्कर बॉल त्यांनी हाताळले होते. बघूया या षटकामध्ये आपल्या टीम साठी काय योगदान देत आहेत ते. पहिला बॉल सूर्यकांत यांचा चांगला असा हाताळलेला बॉल. एक सिंगल धाव कन्वर्ट होते. अंपायरचा इशारा येतो एक सिंगल धाव. सिंगल धावाच्या भरतीने धाव संख्या होत आहे 36. मागच्या मॅच मध्ये आपण आढावा घेतला तर एक हाय स्कोरची मॅच झाली होती, त्याच्या आधीची एक लो स्कोरची मॅच झाली होती. या मॅच मध्ये पण ते काहीसं चित्र आपल्याला पाहायला भेटतं. एक हाय स्कोरची मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल असं वाटतंय. पुढील चेंडू सूर्यकांत याचा चांगला 10-12 पावलाचा रनअप, एक शॉर्ट मिडचा रनअप. फुलटॉस बॉलवर केलेला प्रहार. नो मॅन्स लँड मध्ये एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आपण जर शिवाजीवाडी या टीमचा विचार केला तर एक चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
अशोक आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. म्हणजे तो एका दुःखाचं क्रिकेट त्याला हे काय आवडतच नाही. पुढील बॉल सूर्यकांतचा अशोकसाठी. ओ पुन्हा एकदा पडकवलेला चेंडू, मनगटाच्या साह्याने फ्लिक केलेला चेंडू मिडॉनला चौकात. दुबडी वळायला लागते रे, दुबडी वळायला लागते नेमकं. बरोबर ना. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 48. आता 6 आहे. बॉल बॉल स्वयंसेवक बॉल पुरवायचा आहे. स्वयंसेवक धाव फलकावर धावसंख्या 2 बॉलच्या अखेरीस 46. 2 बॉलचा खेळ संपला या ठिकाणी. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार. तिसऱ्या बॉलवरती षटकार. 6 तिसरा 6 हा 4 आहे. हे जायचं इथंच पडला. फोर गेला का तो? 4 आहे का? पण इथे नाही, जास्त बोलतो काय? 4 होतं ना? 4 होतं. एकदा कन्फर्म करून हे कर. हे कमी झाले. या आधीचा चौकार होता का सर षटकार होता? चौकार होता. या आधीचा चौकार होता. 44 धावा माफी असावी. स्कोर मध्ये थोडंसं बिघाड. सूर्यकांत पुढील चेंडू घेऊन अशोकसाठी. अशोकची एक चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर षटकार चौकाराची तो फटकेबाजी करत आहे. पुढील चेंडू सूर्यकांतचा अशोकसाठी. पुढे येऊन सरसावून मारलेला चेंडू, 2 फिल्डर त्याच्या मागे. बघूया काय होतं या ठिकाणी. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 धाव या ठिकाणी घेण्यात यशस्वी झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखलंय. कॉलिंग खूप महत्वाचे आहे या गोष्टीमध्ये. त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 धावा घेतल्यानंतर ना जास्तीची आव केली तर माणसाला ती पचतही सुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी 2 धावावर या ठिकाणी समाधान मांडलेलं आहे. या 2 धावेच्या बढतीनंतर धावसंख्या 46. पुढील बॉल सूर्यकांतचा अक्षयसाठी. बघूया अक्षय या बॉलवरती काय प्रहार करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅक करायचा प्रयत्न, परंतु बॅटचा लिडिंग एज घेतोय आणि बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर यावेळी कोणतीही चूक करत नाही किंवा बॉल सोडत नाही आणि या बॉल नंतर विकेटचं पतन होतं. एका चांगल्या खेळीचा अंत होते. आपल्या टीमला एक चांगलंच कमी वेळामध्ये चांगलं योगदान या अशोकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतो. या क्रिकेटमध्ये आपल्याला कमी ओव्हरमध्ये जास्तीची धावसंख्या उभारावी लागते. याचं उत्तम उदाहरण या अशोकनं दिले. जर आपल्या वाटणीला 4 बॉल आले तर आपण 4 बॉलमध्ये आपल्या टीमला जास्तीत जास्त कितीचं योगदान देतोय हे खूप महत्वाचं असतं. याच खेळीच्या जोरावर त्याने 16 धावांचं एक भरघोस यश आपल्या टीमला मिळवून दिला. त्यानंतर तो बॉलिंगकडे चाललाय. पुढील बॅट्समन येते निलेश स्ट्राईकसाठी. बघूया सूर्यकांत आता या नवीन बॅट्समॅनसाठी काय रणनीती हाकतोय, काय बॉलिंग टाकतोय, कोणते टप्पे टाकतोय बघूया. ओव्हरचा अखेरचा बॉल सूर्यकांत टू निलेश. फ्लिक करायचा प्रयत्न परंतु ब्लॉक ब्रह्मास्त्र क्रिकेटचं या ठिकाणी वापरलं जात आहे. एक सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट होते. 3 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 47. स्लॉग ओव्हरचं शटर आता कोणाच्या खांद्यावर सोपवतात हे पाहूया आपण. क्रिकेट क्लब करंजन दत्त कृपा आले वाटत. नाही 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 सॉरी. माझा मोबाईल कुठे आहे रे? नुसतंच वाचतो. कुठे गेले रे ते? अरे एक कुठे आहे, दुसरं कुठे आहे? स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण बघतोय मागच्या मॅच मध्ये मूर्ती लहान पण कीर्तिमान. वयोमानाने कमी असेल तरी क्रिकेटचा अनुभव खूप काहीसा सांगून जातो. क्रिकेटमध्ये वयाला महत्व नसतं, क्रिकेटमध्ये खेळायला महत्व असतं. त्याच जोरावर पुन्हा एकदा सुमित बॉलिंग मार्कवर त्याने मागच्या मॅचमध्ये एक चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलं होतं. त्याच्यामध्ये 4 ते 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 2 चांगल्या विकेट मिळवल्या होत्या. तोच सुमित बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट काय करतोय पुढील गोलंदाज. विमरचा बॉल या ठिकाणी अंपायरने नो बॉलचा इशारा दिलाय. त्याच्यावरती एक सिंगल धाव. 2 धावांची बढती या ठिकाणी नो बॉल.
चेक. त्याचबरोबर आम्ही विनंती करीत आहोत की यानंतरची मॅच असेल अमरदीप वरोशी त्यांच्या विरुद्ध ACC आंबेकर B. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करीत आहोत की आपण एक इनिंग झाल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करीत आहोत की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. अमरदीप वरोशी त्यांच्या विरुद्ध ACC आंबेकर B. दुसरा बॉल या ठिकाणी सुमितचा. अंपायरचा इशारा येतो लेग बाय. त्या लेग बायच्या फटक्यावर 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातात. या 2 धावांच्या भरतीनंतर धाव संख्या होते किती झाले? किती झाले? 51 झाले ना? 50 झाले. धाव संख्या होते 50. पुढील चेंडू ऑफसाईडला तडकावलेला चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण. त्याच्या मदतीने एक धाव पूर्ण. 51 धावात 3 बॉलच्या समाप्तीनंतर चांगली अशी गोलंदाजी या सुमितच्या माध्यमातून आपल्याला हाताळताना भेटते. एक वयाने लहान असेल तरी काय झालं, पण माझ्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर मी हा इथे बॉलिंग करतो. एक चांगला स्लोअर 1 बॉल. बॅट्समॅनला काही समजलेला नाही. आपण जसा मागच्या मॅच मध्ये विचार केला त्याच पद्धतीने ह्या मॅच मध्ये सुद्धा सुमित एक 50 झाले होते. मी काउंट 2 होते. केलं 52 झाले. 52 नाही घेतला ना तो घेतला ना. 9चा आणि 1च होता ना. 9चा डबल नाही घेतला ना. 2च घेतले त्या. हा हा कुठला 3 नाही ते आहे ना तुमचा 12 सांगितले ना. वाईट अवंतर धाव. प्रत्येक टीमचा इथे 12वा खेळाडू आहे इथे उपस्थित आहे. त्याच्या देखरेखीखाली तिथे स्कोर बोर्ड चालवला जात आहे. आताचा वाईट +1 आहे का सर? वाईट आहे फक्त 3 आताच्या 3 धावा. 55 धावा. हा पुढील बॉल सुमितचा गणेशसाठी. बघूया गणेश स्ट्राईकला आलेला फलंदाज. ऑफ साईडला तडकवलेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी केली नाही आणि या ठिकाणी गणेशच्या खेळीचा अंत होते. या मॅच मध्ये त्याला काहीशी चांगली खेळी करता आलं नाही, पण आपलं एक थोडंसं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. का चांगल्या उंचीपर्यंत जाण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी तो बाद होतोय कॅच आउट स्वरूपात. सुमितची चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये पण त्याने भरघोस यश आपल्या टीमला दिलं होतं. या पण मॅच मध्ये तो एक चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या लय टप्प्यावर तो गोलंदाज. चला मी विनंती करेन अमरदीप वरोशी आणि त्यांच्या विरुद्ध ACC आंबेकर B. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी इन्व्हाइट करतो टॉस साठी आपण यावं. विनंती असेल दोन्ही टीमला. लास्ट कॉल असेल अमरदीप वरोशी विरुद्ध ACC आंबेकर B. त्यांच्याकडे विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनना की आपण टॉस साठी या. पुढील मारलेला बॉल. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काहीसा जज करताना फंबल होतोय. क्षेत्ररक्षक 1चा कन्वर्ट 2 मध्ये, 2चा 3 मध्ये करण्याचा प्रयत्न. तो फेकी काहीशी चुकीशी होते. अंपायरचा सिग्नल येते आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक विकेट गमवावी लागते. 2चा प्रयत्न होता. 2 सक्सेसफुलरित्या त्यांनी पूर्ण केल्या, परंतु 2चा प्रयत्न 3 मध्ये करत असताना आपला विकेट स्वरूपात जीवन द्यावा लागला. या ठिकाणी पुढील बॅट्समन येतोय आशिष. चला दोन्ही टीम्स लास्ट कॉल असेल वरोशी आणि आंबेकर B. शेवटचा कॉल असेल टॉस साठी. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत एक इनिंग झाल्यानंतर. शेवटचा या षटकातला अखेरचा बॉल बघूया. सुमित निलेश साठी. निलेश काय करतोय अखेरच्या बॉलवर? कितपत आपल्या टीमला घेऊन पोहोचवतोय? चांगला मारलेला फटका मिडल ऑफ द बॅट. 6 धावांसाठी षटकार. सीमा रेषा पार. या 6 धावांच्या बढतीनंतर धाव संख्या होते 63. 64 धावांचं एक भलं मोठं आव्हान शिवाजीवाडी या टीमने मारली टीम समोर ठेवला आहे. बघूया मारली टीमकडे पण एक चांगले फटकेबाज धुरंधर फलंदाज आहेत. बघूया या टीम साठी
थँक्यू सो मच. अगदी स्पर्धा तुम्ही पाहताय जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायगर मुंबई आयोजित श्री जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 2 चा थरार. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया जिथे दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. अमरदीप वरोशी त्यांच्या अगेन्स्ट ACC अंबेगर बी अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मधील मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. अमरदीप वरोशी विरुद्ध ACC अंबेगर बी या दोन टीमच्या दरम्यान आम्ही टॉस करत आहोत. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आम्ही सातत्याने उल्लेख करत आलोय की सातारा जिल्ह्यामध्ये मी जवळजवळ 18 ते 19 असोसिएशन आहेत, परंतु जावळी क्रिकेट असोसिएशन हे एकमेव असोसिएशन आहे की जिथे मात्र 3 दिवस स्पर्धा खेळवली जाते आणि 5 आणि 4 षटकांचे सामन्यांचा क्रिकेट चा खेळ तुम्हाला सातत्यपूर्वक एकमेव असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कुठेतरी प्रचलित असलेलं असोसिएशन हे आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतंय. खरं तर आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट जलद गतीने पाहायला मिळतंय, परंतु जावळी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा एकमेव पर्याय जिथे मात्र 5 आणि 4 षटकांच्या सामने खेळवले जातात. त्याच्याबद्दल खरंतर कौतुकास्पद करणारं जावळी क्रिकेट असोसिएशन पाहायला मिळते. त्यांच्या संपूर्ण कमिटीचं किंबहुना त्यांच्या संपूर्ण टीम वर्ग असेल खेळाडूंचं आम्ही खरोखर कौतुक करू. इथून पुढे आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस करणार आहोत. अंबेगर बी विरुद्ध वरोशी असा सामना आहे आणि त्या मॅच आपण करूया. टॉस सचिन दादा धनावडे यांचे शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. टॉस जर आपण पाहिलं तर एका बाजूला लिहिलेला आहे टेल आणि एका बाजूला लिहिलेला हेड. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टेल किंवा हेड असा कॉल करायचा आहे. कॉल कोण देणार, अमरदीप वरोशी की अंबेगर? वरोशी टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन हेड असा कॉल केलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे अमरदीप वरोशी या टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? ठीक आहे, दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे अमरदीप वरोशी या टीमने. टॉस जिंकल्याचा प्रथमतः निर्णय अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलेला नाही. लगोलग निर्णय आपण कळवावा आमच्यापर्यंत अशी आम्ही आपणास विनंती करत आहोत. स्पर्धा आपण पाहतोय जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायगर मुंबई आयोजित श्री जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 2 चा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ही संपूर्ण स्पर्धा SD लाव YouTube वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व क्रिकेट खेळाडूंचं पुनर्शब्द आम्ही श्री जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 2 च्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया. ऋतिक धनावडे यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू सो मच. हॅलो थँक्यू सर. या ठिकाणी झालेल्या टॉस मध्ये हॅलो चला वळूया आपण या होणाऱ्या पुढील सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करत असताना एका चांगला वळूया आपल्या सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करत असताना शिवाजीवाडी या टीमने एक चांगला उच्चांक, एक चांगला स्कोर, एक चांगली टोटल या मारलेली 11 या टीम समोर उभी केलेली आहे. तर बघूया या मारली 11 टीम मध्ये पण एक चांगले धुरंदार फलंदाज आहेत. ते बघूया या टीम साठी काय योगदान देत आहेत, आपल्या टीम साठी कितपर्यंत ते मजल मारू शकतात आणि या विजयश्री आपल्या गावाकडे मारलीसाठी कसा खेचून आणतायत. स्ट्रायकर जोडी मैदानात आले सचिन आणि सौरभ आणि बॉलिंग एंड कडून बॉलिंग साठी सज्ज झालेले अक्षय टू सचिन. बघूया पहिला बॉल अक्षयचा सचिन साठी. पहिला बॉल या ठिकाणी सचिन साठी हाताळलेला आहे. सचिनने मनगराच्या साहाय्याने फ्लिक केलेला आहे. बॉल चाललाय दणदण करत सीमा रेषा पर कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवण्यासाठी नाही आणि या 4 धावांच्या भरीनंतर श्री गणेश होतोय मारली 11 या टीमचा. सचिनचे आपण खेळी बघितले तर एक शांत संयमी असे फलंदाज आहेत. मागच्या
ह्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपण त्यांना एका चांगल्या फटकेबाजीमध्ये पाहिलं. आपण जेवढा संयम घ्याल, जेवढा वेळ आपण विकेटवर घालवाल, तेवढा वेळ आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी भेटतो आणि आपण आपल्या टीमला एक चांगली बढत, आपल्या टीमला एक चांगला विजय आणू शकतो. याचं उत्तम उदाहरण या सचिनकडून आपल्याला पाहायला मिळतंय. ऑफ साईडला केलेला बॉल, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. एक सुंदर अशी फटकेबाजी, ज्या आपण लक्ष्याचा पाठलाग करतोय त्या लक्ष्याला साजेचं असं एक वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या सुयोगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला, सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मार्ली 11 या टीमसाठी या बॅक टू बॅक 2 चौकार अक्षयवर चढवलेला एक घणाघाती प्रहार, 2 बॉल 2 चौकार. बघूया तिसऱ्या बॉलवर सुयोग आपल्या टीमसाठी काय करतोय. लेग बिफोरची अपील, या ठिकाणी बॉलचा मिसफील्ड होतोय. या मिसफील्डच्या याच्यामध्ये 2 धावा, पूर्ण 2 लेग बाईटची अपील होते या ठिकाणी. या 2 धावांच्या भरतीनंतर धावसंख्या 3 बॉल अखेरीस 10. एका चांगल्या बॅटिंगचे प्रदर्शन आपल्याला या टीम कडून पाहायला मिळतंय. त्याच पद्धतीने जर आपल्याला या सामन्यामध्ये ते विजयश्री आणायचा असेल तर आपल्याला एका चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणे, एक चांगल्या पद्धतीचे बॉल हाताळणे खूप गरजेचे आहे. एका चांगल्या टप्प्यावर बॉल हाताळणे खूप गरजेचे आहे. पुढील बॉल चांगला फटकावलेला चेंडू, शॉर्ट आर्म जॅक केलेला, एकदम मिडल ऑफ द बॅट, चेंडू फेकून दिलाय सीमा रेषा पार. एका चांगल्या बॅटिंगचे प्रदर्शन आपल्याला सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळते. आपण बोललो होतो सचिन एक शांत, संयमी आणि चांगला खेळाडू, एक लेजंड खेळाडू आहे मार्ली गावचा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण त्याच्या बॅट मधून एका चांगली फटकेबाजी पाहिली होती. या मॅच मध्ये या मोठ्या बलाढ्य असा स्कोरचा पाठलाग करताना एका चांगल्या पॉवर प्ले मध्ये जी हवी सुरुवात आपल्या टीमला त्या देण्याचा प्रयत्न तो याच्यामधून करतोय. कॅप्टनला साजेशी अशी खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला एक त्याच्या कानमंत्र देण्यासाठी त्यांच्या टीमचे कॅप्टन सौरभ हे सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. बघूया पुढील बॉल मध्ये 4 बॉलवर चांगला असा प्रहार या ठिकाणी निलेशवर चढवलेला आहे. बघूया का थोडासा 16 4 बॉल अखेरी धावसंख्या धावफलकावर लागले 16. पुढील 5वा चेंडू बघूया काय करतोय सचिन, मारण्याचा प्रयत्न, सिली मिडऑफ मधून बॉल चाललाय, दन करत फिल्डर अडवेल, 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण, थ्रो येतोय. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय मार्ली टीमला. सुयोगला वैयक्तिक 18 धावांवर तो खेळतोय. बघूया या षटकातला, पॉवर प्ले षटकातला, मॅन्डेटरी षटकातला शेवटचा बॉल बघूया. शेवटच्या बॉलवर किती धावा घेतात. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तकावरून दस्तक देत हा चेंडू चाललाय 1 बाउन्सी मारेशा पार 4 धावांसाठी. या 4 धावांच्या बढतीनंतर धावसंख्या धावफलकावर लागले 22. एक चांगली सुरुवात आपल्याला जी पाहायला मिळाली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जी आपल्या टीमला अपेक्षित होती त्या लक्ष्यापर्यंत या सुयोगने आपल्या टीमला नेऊन पोहोचवले. सचिन वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. या टीमचा एक लेजंड, एक कॅप्टन म्हणून ज्याची ख्याती आपल्या भागात आहे तो सचिन. 22 धावा धावफलकावर लागल्यात. आता बघूया मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर ना आता एक खुलं वर्तुळावर लागलेलं क्षेत्ररक्षक, या वर्तुळावर लागलेल्या क्षेत्ररक्षकामध्ये बघूया आपण कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आज सजवतात आणि बॉलर कोणाला आमंत्रित करतात. या स्कोअरवर आपल्याला कुठेतरी आळा घालावा लागेल. जर आपल्याला या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व ठेवायचं असेल आणि आपल्याला या सामन्यामध्ये जिंकून पुढच्या फेरीसाठी जर पात्र व्हायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी या स्कोअरवर कुठेतरी आळा घालायला हवा. याच आळा घालण्यासाठी शिवाजीवाडी बोगोली या टीम कडून सांघिक दुसरं षटक घेऊन येतो आणि वैयक्तिक पहिलं अशोक. मागच्या मॅच मध्ये सुद्धा या अशोकने चांगली कामगिरी केली होती. आपल्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावर आपल्या टीमला कुठेतरी एक चांगला सन्मानजनक स्कोअर आणून दिला होता. बघूया अशोक टू सौरभ. बघूया पुढचा बॉल, चांगला मारलेला बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला बॉल, 1 धाव पूर्ण. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगला थ्रो. या 1 धावेच्या बढीनंतर धाव संख्या होते 23. सौरभला माहिती आपला कॅप्टन, आपला
सहजोडी आपला किती तो फॉर्म मध्ये आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. आणि त्याच्या बॅटमधून येणारे जे फटके आहेत ते आपल्या टीमला कुठेतरी विजयश्री खेचून आणू शकतात. एक क्रिकेटचं चांगलं सौंदर्य दाखवणार, एक क्रिकेटचा यॉर्कर बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, ज्या बॉलवर आज तागायत कोणत्याही बॅट्समनला आपले चांगले असे फटकेबाजी करताना आली, त्या बॉलचा या ठिकाणी यूज होतोय. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं या ठिकाणी टाकलं जात आहे. अशोकच्या माध्यमातून पुढील बॉल सुयोगसाठी. बघूया सुयोग काय करतो या बॉलवरती. फटकवलेला बॉल, स्क्वेअर ड्रॉ केलेला बॉल, या ठिकाणी फिल्डर अडवतोय. एक सिंगल पूर्ण चांगला थ्रो, एकाच दावेवर त्यांना समाधान मानावं लागतंय. ज्या पद्धतीने त्यांना फर्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी केली त्याच पद्धतीने तो आता सेकंड मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी करतोय. एका चांगल्या टप्प्यावर तो बॉल हाताळतोय. 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा त्याने खर्चिक ठरल्यात. मागच्या मॅचच्या पावलावर पाऊल ठेवून तो बॉलिंग करतोय. तिसरा बॉल पुन्हा एकदा फडकवण्याचा प्रयत्न. लिमिडॉफच्या हातामध्ये कोणताही धाव नाही. धाव संख्येवर वचक बसवण्याचं काम या अशोकने केलंय. मी जसा बोललो होतो की मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशोकने एक चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने आपल्या टीमला एका मोठ्या स्कोअर पासून रोखलं होतं. तोच अशोक पुन्हा एकदा सौरभसाठी. फटकवलेला चेंडू, फिल्डर तिथे अडवण्याचा प्रयत्न. चांगला असा गॅदर केलेला बॉल, एकचा कॉल, डबल मध्ये कन्वर्ट. या 2 धावा. कॅच होता पण काहीसा मिसजज झाला, त्यामुळे त्याला काही तो बॉल जज करता आला नाही. आपण जेव्हा क्षेत्ररक्षका भूमिकेमध्ये सीमारेषेवर राहतो तेव्हा आपल्याला ते सीमारेषा कुठे आहे काय आहे हे बघून उभं राहावं लागतं. जर आपण ते बघितलं नाही तर आपल्याला तो बॉल जज करणं खूप कठीण जातं. त्याच्याचमुळे या ठिकाणी एक झेल ड्रॉप होतोय चांगल्या फलंदाजाचा. पुढील बॉल सौरभसाठी. फटकवलेला चेंडू, बॉल हवेत, फिल्डर त्याच्या खाली, बॉल जज करतोय आणि एक सुंदर असा कॅच. एका मोठ्या खेळीचं रूपांतर होण्यापासून या खेळाडूला वाचवलंय. त्याचा कॅच सुटला होता. तर त्या धाव फलकावर धावा लागल्या 26. मागच्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर तो तब्बल 22 धावा खर्च केल्या. तर त्यानंतर अशोकला बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं गेलं कॅप्टन कडून. तुझ्याकडून एक आम्हाला अपेक्षा आहे, त्या अपेक्षेवर खरा उतरतोय अशोक आणि अवघ्या 4 धावा खर्च करत आहेत. 1 विकेट मोठी मिळवलेली आहे आणि आपल्या संघाला एक चांगलं योगदान दिलं आहे. 12 बॉल 38 धावांची गरज मारली टीमला. बघूया आता पुढील शिवाजीवाडी टीम कोणता गोलंदाज आपल्या टीमला, आपल्या भात्यातून कोणता भाला, आपल्या भात्यातून कोणती तलवार, कोणता अस्त्र बाहेर काढतात. ज्या अस्त्राचा उपयोग या मारली टीमवर करतात, मारली टीम या अस्त्रावर कसा प्रहार करतोय, प्रतिकार करतोय ते आपण बघूया. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश बॉलिंग मार्कवर. एक चांगला असा 10 पावलांचा रनअप बघूया. मीडियम पेस बॉलर, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. मागच्या मॅच मध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला एक विजयश्री खेचून आणला होता त्याने. आता बघूया या ओव्हर मध्ये तो कितपत धावा खर्च करतो आणि या मारली टीमला कितपत रोखण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रायकर एंडला आहेत सचिन, एक शांत संयमी, एक लेजंड खेळाडू. त्यांना माहिती आहे आपण जोपर्यंत या विकेटवर उभे आहे तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा हार मानू शकत नाही. आपण आपल्या टीमला जोपर्यंत आपण उभे आहे तोपर्यंत विजयश्री आणू शकतो हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. पुढील बॉल गणेशचा, एक फुलटॉस बॉलवर केलेला प्रहार. फिल्डर त्याच्या मागे. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. फिल्डर पळतोय 3 धाव पूर्ण या ठिकाणी. अशा प्रकारे 4 धाव पूर्ण. लिगल डिलिव्हरी आहे. 3च आहेत ना त्याच्या. ओके, या बॉलवर 3 धावा पूर्ण या ठिकाणी. किती झाले रे? 29. या बॉल नंतर 29 धावा स्कोर बोर्डवर. 1 बॉल, पहिल्या बॉलवर 3 रन. बघूया पुढील बॉलवर नवीन बॅट्समन शुभम काय करतोय. आता पहिला बॉल फेस करतोय. मागच्या मॅच मध्ये त्याला चांगली खेळी करता आली नव्हती, परंतु या बॉल नाही, एकच मारलं. बघू या मॅच मध्ये तो आपल्या टीमला कितपत योगदान देतोय, आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेतोय की नाही आपण बघूया.
त्याच्यासमोर एक चांगला अष्टपैलू खेळाडू गणेश, एक चांगले गोलंदाजीचं त्याच्याकडे शस्त्र आहे. बघूया गणेश काय करतोय. शुभम बोल उडवला ना टॉस, बघूया उडवला टॉस. या बॉलवर 2 धावा अंकित केल्या जातात. 2 धावांच्या भरीनंतर धावसंख्या होते 31. कृपया मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आपण खूप लेट मॅचेस चालू केल्यात. पुढील बॉल गणेश काय करतोय बघूया. बॉलवर सुंदर पडकवलेला चेंडू ऑफसाईडच्या काटमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. त्या 4 धावांच्या भरीनंतर धावसंख्या पोचले 35 या अंकावर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा खर्चिक ठरलाय हा गणेश. एक चांगला गोलंदाज म्हणावा लागेल, पण ज्या वेळेला आपल्याला विजयश्री खेचून आणावा लागतो त्या वेळेला आपल्याला एखाद्या चांगल्या गोलंदाजावर समोरच्या टीमवर प्रहार करावा लागतो. तुम शेर होतो अंबी सव्वा शेर आहे अशी कुठली तरी एक भूमिका त्यांना तिथे बजवावी लागते. याच भूमिकेवर खडा उतरतोय हा शुभम. आल्या त्याने पहिल्या बॉलवर केलं प्रहार. पहिल्या बॉलवर 2 रन, दुसऱ्या बॉलवर चौकार. आता बघूया पुढच्या बॉलवर या गणेशवर तो काय प्रहार करतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपल्या दोघांना आपण साध्य केलं होतं. या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला ते काहीतरी करून दाखवावं लागेल. पुढील बॉल शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, पण विकेट किपरला बीट करून बॉल लावतो सिली मिडॉफच्या हातामध्ये. एक सिंगल धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होत्या. सिंगल धावच्या बढतीनंतर धावसंख्या होते 36. 4 बॉलच्या अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेली आहे 36. बघूया या उर्वरित 2 बॉल मध्ये किती धावा अजून बनवण्याचा प्रयत्न करतो. ज्या बॅट्समनची आपल्याला सर्वांना आतुर होती तो बॅट्समॅन ऑन स्ट्राईक सचिन गोळे. त्यांच्या बॅटमधून एक मोठे फटके आले पाहिजे त्याची सगळं. बघूया पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. बॉल विसवतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता दडपण मारली टीमवर. खूप मोठं दडपण यायला लागलंय. मोठा उच्चांक गाठायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला चांगली फटकेबाजी, एक चौफेर फटकेबाजी करावी लागेल. सचिन गोळे यांना काहीतरी करून दाखवावं लागेल. आपल्या टीमला विजयश्री आणावा लागेल. चांगला असा ऑफसाइड यॉर्कर. बॉल मिस जज केला. बॉल जातोय डॉट. लागोपाठचे 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी पहिल्या 4 बॉलवर एक चांगला घातक प्रहार केला होता. याच प्रहाराच्या बरोबर त्याने लास्टचे 2 बॉल डॉट टाकले आणि धावसंख्या 3 ओव्हर अखेरीस 36. या ओव्हरमध्ये त्यांनी पहिल्या 3 बॉलमध्ये 9 रन खर्चिक करून पण त्याने लास्टचे 2 बॉल डॉट केले आणि या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली 36. 6 बॉल 28 धावांची गरज असताना आता बघूया टीम कोणाला आता इथे आमंत्रित करते, कोणाच्या खांद्यावर ही जिम्मेदारी देत आहे. शुभम ऑन स्ट्राईक आहे. शुभमला आता काहीतरी करून दाखवावे लागेल. 4-6 त्याला या ओव्हरमध्ये खेचावे लागतील आपल्या टीमला. जर एका पुढील मॅचसाठी जर आपल्याला उभं करायचं असेल, पुढील मॅचमध्ये जर आपल्याला न्यायचं असेल, क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जर आपल्याला आपल्या टीमला घेऊन जायचं असेल तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी करावे लागेल. नाव काय रे? नाव काय मी विसरलो रे. नाव काय आम्ही त्या नाव नाव काय बॉलरचं नाव काय रे? जननी माता चषक 2025 पर्व दुसरे वैभव पवार महाराजा मार्बल सातारा यांनी आयोजनाला भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार घेतात. त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा. या ठिकाणी पहिल्याच बॉलवर चढवलाय प्रहार. शॉर्ट टर्म पूल केलाय. एक 6 मारलाय पहिल्या बॉल नंतर. दुसऱ्या बॉलवर पहिला बॉल डॉट आल्यानंतर चढवलेला दुसऱ्या बॉलवरचा हा प्रहार 6 धावांसाठी 42 धावांचा पल्ला या ठिकाणी या मॅच मध्ये गाठला आहे. उर्वरित 4 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. बघूया शुभम आता आपल्या संघासाठी काय करतोय.
ओ पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, तू मे तू घे मी घे तू घे मी घे अशा या मिस जज मध्ये हा कॅच ड्रॉप होतोय. अशोक कडून हा कॅच ड्रॉप होतोय. चांगलं गोलंदाजी केलं त्यांनी, परंतु क्षेत्ररक्षकामध्ये कुठेतरी त्यांची कमी भासते. कॉलिंगचं कुठेतरी कमतरता आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू सचिन साठी, बघूया काय करताय सचिन. स्टेप आउट होऊन मारलेला चेंडू, सीमा रेषा पार, 6 धावांसाठी. कुठेतरी आपल्याला वाटतंय की हे फटके जरा अगोदर आले असते तर अजून तुमचं जे विजयश्री मधलं जे अंतर होतं ते अजून थोडं कमी झालं असतं. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत ही होत राहते, परंतु क्रिकेटमध्ये कोणताही असा ॲस्ट्रॉलॉजर नाही की ज्याने भविष्यवाणी केली की या बॉलवर कोण विकेट होईल कोण आउट होईल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. बघूया पुढील बॉलवरती काय करतोय सचिन. 22 ना 16 पाहिजे. 3 बॉल मध्ये 16 धावांची पुढील बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, पण काहीसा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. स्लोअर गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जाते. काय बोलला आतमध्ये होता. शेवटचा बॉल बघूया. शेवटच्या बॉल वरती काय करतोय. निर्णायक ओव्हर मधला लास्टचा बॉल, शॉर्टम पुल केलाय. क्षेत्ररक्षक खाली, क्षेत्ररक्षकातून होते चुकी. आपण क्रिकेटला कधीच सहजासहजी असं हलकं घेऊ शकत नाही. या ठिकाणी विजयश्री खेळून येते ती शिवाजीवाडी. आपण वळूया या पुढील मॅच कडे, जी मॅच होईल अमरदीप ओरोशी वर्सेस ACC आंबेघर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय अशोक, ज्याने चांगली गोलंदाजी करत 5 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला 2 महत्वपूर्ण विकेट मिळवून दिले. त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीच्या जोरावर सुद्धा त्याने आपल्या टीमला एक